अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। पैशाच्या देवाणघेवाणावरून चुलत भावाने केला खून, 2 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात। जिंतूर शहरातील साटेनगर भागातील नॅशनल उर्दू स्कूल परिसरात पैशाच्या व्यवहारावरून झालेल्या हाणामारीत एका 36 वर्षीय तरुणाच्या पाठीवर धारदार शस्त्र भोगसून खून केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी मैताचे वडील तय्यब कुरेशी यांच्या फर्यादीवरून 2 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली आहे। शहरातील साटेनगर येथील 36 वर्षीय छगन नूर उर्फ छगन कुरेशी, त्याचा चुलत भाऊ अलीम कुरेशी व अमजद कुरेशी हे तिघेजण साटेनगर भागातील नॅशनल उर्दू शाळेच्या परिसरात गेले असता तिघांचे पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली। शाब्दिक वाद वाढत हाणामारीत सुरुवात झाली। आरोपी अमजद कुरेशी यांनी छगन नूर उर्फ छगन कुरेशी यांचे हात धरले आणि अलम कुरेशी यांनी धारदार चाकूने त्याच्या पाठीवर जोरदार प्रहार केला असल्याची चर्चा आहे। छगन नूर उर्फ छगन कुरेशी गंभीर जखमी होऊन काही वेळ घटनास्थळावर रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्यामुळे त्याचा प्रचंड रक्तस्राव झाला। त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। काही क्षणात रुग्णालय परिसरात मोठा जमाव झाला होता। मात्र जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यावर प्राथमिक उपचार करून परभणी येथे हलवण्यात आले, परंतु रस्त्यातच तरुणाने प्राण सोडले। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी वाढीव पोलीस बोलवून घेतले होते। या प्रकरणी मैताचे वडील तय्यब कुरेशी यांच्या फर्यादीवरून 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार जिया खान यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनल ओव्हाड, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे आदींनी भेट घेतली आहे। दरम्यान मागील 11 दिवसात शहरात सार्वजनिक ठिकाणी खुनाच्या घटना घडलेल्या आहेत। 2 गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जिंतूर तालुका प्रतिनिधी शेख अहमद।